आणि तो उघडा बसतो. तर त्याच्यानंतर ह्या बघा छोट्या बॅग आलेल्या आहेत. तर एवढी छोटी साईज नव्हती मागवली मी, एवढी छोटी कशी आली काय माहीत. तर ठीक आहे चालतंय. ह्याच्यासाठी घेतल्यात कारण ती जो कडक पेपर आहे ना त्याच्यामध्ये ना कपडे चुरगळल्यासारखी वगैरे होत आहेत. आता हे कसा टोपीसाठी वगैरे म्हणा किंवा छोट्यातली छोटी जी वस्तू असेल ना त्याच्यासाठी हे छान यूज होणार आहेत. त्यामुळं मग मी हे काढले, जसं शॉर्ट पॅन्ट म्हणा काही म्हणा हे पण घेतलं. आता माझ्याकडे ऑल सगळ्या साईजचे पेपर आहेत, मला गरजच नाही आता पेपरची. ऑल दाखव. तर त्याला अजिबात टाइम नव्हता, लगेच घालून बसलाय. कसा आहे, आवडला तुला? छान दिसतोय. थोडासा साईज मोठा आहे पण ठीक आहे चालतंय, थोडी मोठीच बरं आहे घरी घालायला. तर त्यानंतर पुढचं पार्सल आहे, मस्त आहे पण छान. अजून एक त्याच्यासाठी मागवते शर्ट. अच्छा हाफ स्लीवचे शर्ट त्याला चांगले दिसत नाही, बारीक आहे ना तर इकडनं हात खूप लहान दिसतो. इलेफंट वाला अभि फॉक्स वाला येऊ ना. तर ह्याच्यामध्ये पण पैठणी साड्या आहे, कारण की ते ड्रेस माझा बघून ना पैठणीचे इतके ड्रेस व्हायरल झालेत ना, ते युट्यूबचा व्हिडिओ तर मिलियन मध्ये गेलाय. त्याच्यामुळे भरपूर ऑर्डरही आल्या आणि त्यासाठीच आता असं हा मंगा दूंगी बाद में. तर खरंच खूप सुंदर साड्या आहे बरं का. मेन ड्रेस पण ड्रेस एक नंबर दिसत आहे त्याची शिवल्याच्या नंतर. तर त्यासाठीच ही साडी घेतली. याची लिंक ऑलरेडी मी दिली तरी सुद्धा ह्या सुद्धा व्हिडिओमध्ये देईलच लिंक. पण एक नंबर साडी, लग्नाला वगैरे असे जर कमी स्वस्तात मस्त 1500ला आहे पण स्वस्तात मस्त, एवढी स्वस्त तरी कुठे इतक्या चांगल्या साड्या भेटणार आहेत आपल्याला. छान आहे पण. त्यानंतर पुढचं पार्सल आहे, याच्यामध्ये आहे लेस. जे जॉर्जेटचं साडी आहे ना त्यांनी सांगितले जरा लेस वगैरे डिझाईन करून ड्रेस छान शिवा, तर त्यासाठी मागवली. ऑर्डर असा ना ड्रेस शिवायचं काही नाही पण ऑर्डर खर्च पण खूप निघतो, अस्तरचा, लेसचा, ह्याचा त्याचा खूप खर्च निघतो. तर हे बघा अशी लेस आहे आणि छान आहे, क्वालिटी आवडली मला याची क्वालिटी. 140ला 18 मीटर आहे, 140 का 120 असो, 18 मीटर आहे पण छान आहे. सिल्वर माझ्याकडे नव्हती पण आणि सिल्वर आली त्या निमित्ताने. आता काय सगळी काय पूर्ण थोडी ड्रेसला जाणार आहे, शिल्लक राहतेच की, पण 1 आणि 2 मीटर घेत बसा मग ते नुकसान आपलंच असतं. रुद्रा नको बाळा, काय पाहिजे तुला? नको. तर पर्पल साडीचा ना पर्पल ड्रेस ज्यांचा शिवायचा होता ना, मी काय झालं त्यांनी मला पर्पल सांगितलं, मग मी म्हटलं की फॅब्रिक पण मागूया आणि साडी पण मागूया. आता हे वालं जे आहे ना, हे बघा हे फॅब्रिक आहे का, हे फॅब्रिक आहे का, दोन्ही साडी कोणती आहे माहित नाही पण कलर ना ह्याचा जास्त चांगला वाटतोय, ह्याच्यापेक्षा हा थोडा काळपट पर्पल वाटतोय पण हा छान पर्पल आहे, हा मस्त आहे. ह्यातली साडी कोणत्या आहे फॅब्रिक कोणता आहे माहीत ओळखत नाहीये. वजन ह्याचं जास्त वाटतंय म्हणल्यावर ही साडी असेल आणि ही कमी असेल, कारण 5 मीटर फॅब्रिक होतं, साडी कमीत कमी 5.5-6 मीटरच्या आसपास जाते. काय माहित दोन्हीतलं कोणतं आहे काय माहित नाही, बघू आता. एक रिटर्न द्यावं लागणार आहे मला, पण मी पण 2 मागवल्या होत्या. त्यानंतर पुढचं पार्सल आहे, तर ह्यात आहे तक्षशिला पैठणी. एका ताईंनी घेतली तर त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा, मुलींना 2 मुली आहेत आणि दोन्ही मुलींना ड्रेस पाहिजे होता. तर ही वाली तक्षशिला पैठणी आपण ऑनलाईन घेतलेली आहे. नाही आवडली मला, काही खास क्वालिटी वाटत नाही. साडी चांगली आहे पण कलर कसा वेगळाच वाटतोय, जुनी साडी असल्यासारखं का वाटते मला बरं. तक्षशिलाच आहे का नक्की? तर लिहिलं होतं त्याच्यावरती. साडी बघा अशी नाही आवडली मला साडी. उलट ज्यांनी मला पाठवली ती तक्षशिला पैठणी, ती क्वालिटी एक नंबर होती. काय क्वालिटी नाही साडीला. 1000 रुपयाचे काय नाही फायदा. 1000 का 1200ला पडली. हे बघा अजिबात चांगली नाही. तसं दिसायला व्हिडिओ मध्ये चांगलं दिसतंय पण एक काठ मला वेगळंच वाटतायत, म्हणजे खूप हलकी आहे फॅब्रिक असं वाटतंय. ते फॅब्रिक वेगळं होतं, खूप मऊ होती ती साडी. मला ज्या ताईने पाठवलेली ना ती मस्त मऊ होती. मी रिटर्न करून टाकेल, काही कामाची नाहीये. थोडी दुसरीकडून मागवते किंवा त्या ताईंकडूनच घेते ड्रेस शिवण्यासाठी. 2 ड्रेस आहेत ना त्यांच्या 2 मुलींचे. त्यानंतर पुढचे तर ह्याच्यामध्ये आहे फॅब्रिक पण सेम कलर मध्ये. आधी जर चांगलं आलं ना नंतर चांगलं येत नाही, नंतर चांगलं आलं ना आधी चांगलं येत नाही. तर हे छान वाटते.
तर हे छान आहे क्वालिटी, बघा क्वालिटी आणि कलर दोन्ही पण छान आहे ह्याचा. तर ही सगळी होती आजची शॉपिंग आणि अजून पार्सल येतील थोड्या वेळाने आणि मग आपण ते थोड्या वेळानेच ओपन करू. तर त्याच्यानंतर पुढचं पार्सल आहे, कारण की मला ना थोडंसं घाई आहे. एक 5 ड्रेसची ऑर्डर आहे त्यांची लग्नाची, म्हणजे आई 2 मुलींसाठी 3 पार्टीवेअर आहेत आणि सोबतच एक म्हणजे मुलींसाठी लग्नासाठी साडीचे आहेत, अशी 5 ड्रेस. तर ही मी लेस घेतली बघा, पॉम्पॉम वाली लेस, मला कुर्ती शिवायची ना त्यासाठी घेतली. तर बघूयात कशी आहे. तर काय मला चांगली वाटत नाहीये, कारण की खूपच जास्त हलकी क्वालिटी आहे, अजिबात क्वालिटी नाहीये ना. याला पॉम्पॉम नीट आहेत ना काय. नको, काही कामाचं नाही, थांब तुला खेळायला देते, घे. तर खूप जास्त हलकी क्वालिटी, काहीच चांगली क्वालिटी नाही आणि मेन पॉम्पॉमच नाहीये, असं चपक चपक दिसतंय ते, असं काही खास नाहीये. त्यानंतर ही ती साडी आहे जी मला पाहिजे अर्जंट, कारण की आता सलायचं कटिंग करायचं आहे. त्या बोलत होते 2 दिवस ड्रेस मागणं दे, पण कसं मागणं मग ते माझा कुरिअर चार्ज वाढायचा, त्यापेक्षा सगळे एकत्र गेले की माझा कुरिअर चार्ज तसा राहतोच, कारण वजन तर राहणारच आहे त्या ड्रेसचं, पण थोडंफार आपलं एक साथ गेल्यामुळे थोडं कमी. तर ही साडी आहे साऊथ इंडियन, अशी साडी आहे बघा, साऊथ इंडियन लुक करायचा आहे त्यांना. बघूया ओपन करून कशी आहे साडी, चांगली असेल तरच मी ड्रेस शिवणार आहे, नाहीतर नाही शिवणार आहे ड्रेस, कारण मी त्या दिवशी ओपन नव्हती केली आणि पांढराच तुकडा त्या साडीचा इतका निघला होता ना. तर ही चांगली वाटते साडी, नाहीये काय खराब जास्त, अशी आहे बऱ्यापैकी चांगली क्वालिटी. आणि हा याचा पदर तर छान आहे, छान दिसेल या दोघींना. हे बघा चांगले आहे, एवढी अशी काही खराब वगैरे साडी नाहीये. त्या दिवशीची खूपच अशी म्हणजे त्याला अर्धी साडी तर ती पांढरीच निघाली. आणि हा याचा ब्लाउज पीस आहे, पण ब्लाउज पीस किती वेगळा वाटतो, काठ खूप पूर्ण गुलाबी वाटतायत आणि ह्याचं रुद्र नाही 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 रिटर्न करायचे लेस, असं नाही करायचं. त्यानंतर पुढचं पार्सल आहे, याच्यामध्ये मी बटरफ्लाय ची हे मागवली फॅब्रिक, वेगवेगळ्या कलर मध्ये अवेलेबल केलंय, कारण मी शिवणार आहे वेगवेगळ्या कलर मध्ये. आधी मी व्हाईटच दिलाय ना कलर, तर त्याच्यामध्ये आता मी हे कलर दुसरे नको, बस तेवढीच बस, ती रिटर्न करायची आहे. तर हे बघा, तर हे एम्ब्रॉयडरी वर्कचे आहे ते बटरफ्लाय, पण खूप मस्त दिसतोय. खर तर ते व्हाईट वरतीच कॉम्बिनेशन ते एक नंबर दिसतंय, पण तरी पण म्हणलं वेगळं कलर आपण ट्राय करूया की कसे येत आहेत. हा थोडा रेड पिंक असा आहे, थोडा असं छानच आहे. आणि हा ब्लॅक आहे, ब्लॅक बघू कसा दिसतोय, कारण ब्लॅक मी माझ्यासाठी शिवायचा विचार करते. हे बघा, ब्लॅक वरती असे दिसत आहेत बटरफ्लाय, छान दिसत आहेत, पण व्हाईटला जसा लुक दिसत होता ना तसा एवढा असा नाही, पण छान दिसतंय. काय तुकडा दिलाय आणि हे पिंक आहे, बहुतेक पिंक सारखं आहे, तर हे पण छान दिसतंय. तर मी दोन्हीचे शिवून घेईल, माझ्यासाठीच शिवणार आहे, कारण की मलाच आता ना खूप आवडला मला ते टॉप, आणि रुद्राचे पप्पा म्हणे की तुझ्यासाठी शिव, हा तुझ्यासाठी पण पॅन्ट शिवणार, तर रुद्रासाठी पण एक शर्ट पॅन्ट तयार करेन. ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर हे मला फॅब्रिक आहे, चांगलं आहे, मी ओपन करून बघतेच कसं आहे ते, त्याच्यानंतरच ठेवून घ्यायचं. आणि हा आहे ड्रेस मटेरियल, पहिल्यांदाच मी ड्रेस मटेरियलचा ड्रेस शिवणार आहे, त्यांनी स्वतःच हा ड्रेस मटेरियल सिलेक्ट केलाय. बरं बघूयात कशी क्वालिटी आहे. त्यांना खालची पॅन्ट थोडीशी अशी ढिल्ली पाहिजे, अशी ढिल्ली पॅन्ट रेडीमेड ड्रेस मटेरियलला भेटत नाही. तर बघा क्वालिटी खरंच खूप जास्त छान क्वालिटी आहे या मटेरियलची. आणि ओढणी सुद्धा, ओढणीला पण लेस आहे आणि अशी ओढणी पण एक नंबर आहे बघा, पूर्ण कॉटनचा, याला त्रास तर लावायची पण गरज नाही, एवढी म्हणजे छान कपडा आहे. आणि हा याचा कुर्तीचा कपडा आहे बघा, अशी कुर्तीची इथं नेक वरती डिझाईन येणार आहे. खरंच खूप छान आहे ड्रेस मटेरियल, एक नंबर क्वालिटी आहे, कारण की
क्वालिटी एकच नंबर कॉटनचे आहे. तरी पण मी ह्याला वाटलंच तर वरच्या टॉपला अस्तर लावून देईल. पण खरंच खूप छान आहे, अस्तरची गरज नाही इतका हा ड्रेस मटेरियल छान आहे. आणि मी पण घेणार आहे माझ्यासाठी, कारण त्या दिवशी पण मी ड्रेस मटेरियल आणले होते ना, ते पण छान होते. पण रेडीमेडचा ना हा कटच खूप खाली राहतो, कट पण थोडा खाली राहतो आणि स्लीव्स पण मला परफेक्ट बसत नाही, ती खूप लांब असं अनकम्फर्टेबल वाटतं जरासं. तर मला माझ्या बहिणीसाठी अजून एक शिवायचं आहे, तिला छोटी स्लीव्ह पाहिजे एवढी 3 ची. तिला दाखवलं मी ती लांब एवढे भाईचे, तर ती म्हणे एवढी लांब भाई नको मला 3 ची भाई दे, कारण ती छोटी भाई पाहिजे तिला डेली यूज साठी अशी. तर आता तीच बघू आता कसं होतंय तिला. हा छान आहे आणि सेम याच्यातून मी तिच्यासाठी घेईल, मस्त कलर आहे हा. त्यानंतर हे वाला फॅब्रिक आहे, तर हे पण छान आहे फॅब्रिक. त्यानंतर पुढचं पार्सल आहे आणि ह्याच्यामध्ये लेस आहे. तर झालंय असं की मी ज्या पार्टीवेअर साड्या ऑर्डर करते, म्हणजे रोजच्या मी 4 ते 5 साड्या ऑर्डर करते पार्टीवेअरच्या, पण एक पण येत नाही. आता मी ऑर्डर केलं की थोड्या वेळातच ते लोक कॅन्सल करतात आणि माझे पैसे मला रिटर्न देत आहेत. स्टॉक नाहीये का काय मलाच कळत नाही. किती दिवस झाले माझ्याकडे एक पण पार्टीवेअर साडी आली नाहीये. आणि आज तर अक्षरशः मी ह्यांच्याच मोबाईलवरून डायरेक्ट ऑर्डर केले ते. बघू आता ह्यांच्या मोबाईलवरून तर येत आहेत का, कारण की लेस येऊन थांबलेली आहे बघा. लेस आहे जी पार्टीवेअर ड्रेसला लावते ना तीच लेस आहे, पण साड्याच येणार झाल्या. इतक्या साड्या ऑर्डर केल्या की आता तर देणार झालाय, मिशो मलाच देणार साड्या. तर आता काय माहित का बरं देत नाहीये. यायला पाहिजे साड्या, कारण तो माझा ड्रेस खूप छान चालतोय, खूप म्हणजे खूप ऑर्डर आहे त्याच्या. आणि आता मला सांगून कंटाळा आला आणि मला सारखं ना असं वाईट वाटतंय सांगताना की फॅब्रिक नाही फॅब्रिक आलं नाही, साड्या आल्या नाही, असं सांगताना वाईट वाटतंय सारखं. तर त्याच्यानंतर हे वाला बघा फॅब्रिकच आहे, क्रेपमध्ये आहे, जी मला स्वतःसाठी शॉर्ट कुर्ती शिवायची आहे, त्यासाठीच मी ऑर्डर केले. तर मस्त आहे, दिसायला खूप छान, असं थोडंसं चाफ्याची फुलं असतात ना तशी खूप फुलं दिसत आहेत त्याच्यावरची. त्यानंतर हे पुढचं आहे, याच्यामध्ये पण कॉटन फॅब्रिकच आहे. हे फर्स्ट टाइम झालंय, बघूया त्याला कलर कसला आहे. ब्ल्यू कलर आहे, पण कपडा छान आहे बघा, क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे कपड्याची, खरंच खूप मस्त आहे क्वालिटी. आणि 2-3 आहेत ऑर्डर ह्या कपड्याच्या. दुसरा अजून मी ऑर्डरला टाकलाय, म्हणले हा बघू आधी कसा येतो नंतर दुसऱ्यांसाठी घेऊया, पण मी आधीच टाकलेला आहे कारण मग लगेच ऑर्डर येत राहतात. त्याच्यानंतर हे सुद्धा ना ती एम्ब्रॉयडरी वर्कचं आहे बघा, हर्टचं. पण ह्याचे हर्ट आहेत ना अजिबात चांगले नाही. मी वरून बघूनच कॅन्सल ऑर्डर म्हणजे रिटर्न दिलंय. वरून ओपन करायच्या आधीच मी त्याला रिटर्न केलं होतं, कारण की मग दुसरं आलं पाहिजे ना, ज्यांची ऑर्डर आहे त्यांचं दुसरं आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी कालच रिटर्न देऊन दुसरं ऑर्डर केले. कारण यांचे जे हर्ट आहेत बघा, ते हर्ट वाटतात का कसं असं लंबाने, अजिबात बरोबर एम्ब्रॉयडरी नाही, एकदम लूज, म्हणजे ते पूर्ण भरलेलं नाही, असं खाली असं दिसतंय. त्याच्यामुळे मला नाही आवडलं हे. कपडा बाकी चांगला आहे पण त्याचे हार्ट नाही चांगले, त्याच्यामुळे मी याला रिटर्न केलेला आहे. आता दुसरं येईल ना तेव्हा बघूया कसं येतंय. तर हा होता आपला आजचा शॉपिंग व्हिडिओ छोटासा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील, तुम्ही तिथून डायरेक्ट ऑर्डर करू शकता. चलो बाय.